तर नमस्कार मित्रांनो. तर बघू शकता मी एवढं आवरून बिवरून कुठं चाललो आज. आज जाणार आहे मी फिरण्यासाठी. तर फिरण्यासाठी म्हणजे आपल्या पुण्यात पुढे एकदम मस्त जागा आहे ती पुण्यातली टॉपची जागा. तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही आपल्यासोबत शेवटपर्यंत नक्की राहा. चला निघूया. निघायचंच होतं पण तेवढ्यात आपला चहा आला. चहा आला म्हटल्यानंतर आता चहा घेऊन जाऊ मस्तपैकी आणि असं सुंदर असं पुण्याचं आता वातावरण आहे, तर तसं आपण मस्तपैकी एन्जॉय करू आणि थोडा पुण्याच्या सुंदर वातावरणाचा लाभ घेऊ. तर चला येऊ माझ्यासोबत फिरा बिंदास. तर बघू शकता आताच पाऊस झाला होता मित्रांनो. तर आता या पावसामध्ये आता आपण जाणार आहे. पण मस्त ऊन पडलेलं आहे. तर बघू शकता आता मस्तपैकी आपण महादेवाचं दर्शन वगैरे करून जाऊ. हे महादेवाचं मंदिर. महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आता म्हणून आता आपण जाऊ मस्त फिरण्यासाठी आणि एन्जॉय करू. बघायचं आपल्याला काय काय तिथं, कारण की इथे येण्यासाठी ना लोक खूप दूर दूरून येतात आणि पुण्यात खास म्हणजे सगळ्यात स्वस्त वगैरे मार्केट वगैरे सगळं तिथेच आहे. त्यामुळे लोक आहे ना खूप येण्यासाठी तरसतात. तर मित्रांनो आता मी निघालोय, बघू शकता आता हायवे रोडला आहे. तर इथून आता बस स्टॉपला जातो. आता बस आपली येईल, तर मग बस करून वगैरे मग आपण तिथे पोहोचू. तर मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आता शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा. तर हा आहे बघा, इथून या ब्रिज आहे, ब्रिजच्या खालून आपल्याला जावं लागतं. इथे मोठी ज्यावेळेस पालखी येते ना आपली याची पंढरपूरला जाते, इथूनच जाते बघा. तर इथे सगळे आपली म्हणजे वारकरी मंडळी वगैरे थांबतात वगैरे, विश्रांती वगैरे घेतात. तिथे पुढेच एक स्टॉप आहे, तिथे संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जाते. तर मित्रांनो आपण जाणार आहे पुढे. आता आपण आपल्या तिरंगा झेंड्याला सलाम केला. आता इथून पुढे आपण जाऊ. तर हे बघू शकतो, हे हे जे मिलिटरी एरिया आहे आणि तिथे व्हिडिओ वगैरे शूट करणं अलाउड नाही, परंतु आपण थोडा झाकून घेतला. मग आता निघालो त्या रोडनी. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं बस स्टॉप वगैरे आहे. बसमध्ये मस्त बसायचं, तिकीट वगैरे काढायचं, काही चिंता करायची नाही आणि मस्तपैकी पुणे फिरायचं आज. तर आज कारण की आज सुट्टी होती, आज काही टेन्शन घ्यायचं नाही. क्लास आज गेलो, क्लासला विचारलं, क्लास करा, 15-20 मिनिटाचा क्लास आहे. मग त्याच्यानंतर सुट्टी आहे. काय आपल्याला थोडंफार सांगणार आहेत फक्त इंटरव्ह्यूचं वगैरे. तर बघू शकता आता आपली गाडी आली आहे. तर आपण जाणार बसून गाडीमध्ये, परंतु याच्यात गेला असतो पण आता प्रॉब्लेम होता, मित्राचा फोन चालू होता त्यामुळं. मग नंतर आता दुसऱ्या गाडीत बसलो आणि तिथून निघालो. आता निघाल्यानंतर म्हटलं थोडा आता गाडीच्या आतमध्ये व्ह्यू घेऊ, कसं वाटतं वगैरे मस्तपैकी. कारण की ज्यावेळेस बघतो ना मी, तर लोक ज्यावेळेस बाहेरच्या देशामध्ये आता बाहेर देशातून काचेचा व्ह्यू घेतात. ते म्हटलं आपण पण आपल्या देशामध्ये एकदा घेऊन बघू. तर हे बघू शकता, हे आपल्या देशाचं तिकीट कसं वाटतं मस्तपैकी. आता इथून बघू शकता कसा नजारा एकदम छान सुंदर आणि एकदम मस्त आहे, बघू शकता. तर आता मित्रांनो आपण जवळच आलोय, आता जवळपास आलोय. तर त्यामुळे काही चिंता करू नका, शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा. तुम्हाला एकदम भारी असा नजारा आणि एकदम छान असा सुंदर दाखवणार आहे. तरी बघू शकता आता इथे आल्यानंतर इथं बस स्टॉपला आलो. या बस स्टॉपला आल्यानंतर आता आपण इथं बॅनर वगैरे बघितले आणि इथून मग नंतर आता नवीन बस पकडली. आता या नवीन बस पकडल्यानंतर आपण डायरेक्ट जिथे आपला उतरायचा, आपला शेवटचा स्टॉप तोच राहणार आहे. तर मित्रांनो बघू शकता आपण डायरेक्ट मागची सीट घेतली, कारण की पुढे लईच गोंधळ होता आणि म्हटलं आता मागची सीटच बरी आहे आपली आपल्याला. तर मग मागची सीट भेटल्यानंतर मग तिकीट वगैरे पास वगैरे त्यांना दाखवलं, म्हणजे हे पास आहे आपला. पास झालं ते म्हणल्यावर वाह चांगला सुंदर आहे. हे बघू शकता, हे कसं बिल्डिंग वगैरे